हाय फ्रेंड्स. तर आपण एक रिव्हिजन सिरीज सुरू करणार आहोत. झटपट रिव्हिजन करूयात आपण प्रत्येक विषयाची झटपट रिव्हिजन. तर नो बकवास, सरळ स्ट्रेट सब्जेक्टवरती. तर कलम 1 ते 13चे आपण रिव्हिजन करू. कलम 1 काय सांगते? भारत म्हणजे काय? राज्यांचा संघ आहे. कलम 1 सांगते. कलम 2 काय सांगते? जर आपल्याला नवीन राज्य भारतात ॲड करायचं असेल तर ते कलम 2 मध्ये सांगितलं आहे. कलम 3 काय सांगते? राज्यांची सीमा नाव बदलायचं असेल तर ते कलम 3 मध्ये सांगितलं जातं. आणि कलम 4 मध्ये काय सांगते? तर ही जी अगोदरचे जे आपण राज्य ॲड केले किंवा त्यांच्या सीमा आपण ज्या नाव बदललं आणि ज्याच्या सीमा आपण चेंज केल्या ते संसदेत संविधान दुरुस्ती म्हणून मानल्या जाणार नाही. तर ते काय असेल? साध्या बहुमताने आपण ते करू शकतो. कलम 5 काय सांगते? नागरिकत्व. नागरिकत्व म्हणजे काय? 26 जानेवारी 1950 पूर्वीचे जे मूळ नागरिक भारतात राहत होते तर ते भारताचे नागरिक असणार. कलम 6 काय सांगते? जे पाकिस्तानमधून भारतात आलेले आहे 19 जुलै 1948 पर्यंत ते भारताचे नागरिक राहणार आहे. कलम 6 काय सांगते? जे भारतातून पाकिस्तानमध्ये गेलेले आहे त्याच्याविषयी कलम 7 सांगते. कलम 8 काय सांगते? तर कलम 8 परदेशात राहणाऱ्या भारतीय मूळच्या व्यक्तींना नागरिकपणा संसद कायद्याने नियम करते. म्हणजे परदेशात राहणारे जे व्यक्ती आहेत ते भारताचे नागरिक राहू शकतात जर त्यांनी त्या देशाचं दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं नसेल तर. कलम 9 काय सांगते? की संसदेत दुसरे नागरिकत्व घेतल्यास, म्हणजे जर याच्यात काय सांगितलं की जर त्या व्यक्तीने भारताच्या बाहेर राहत असला तर त्याने दुसरं नागरिकत्व घेतलं तर त्याचं भारताचं नागरिकत्व ॲटोमॅटिकली संपुष्टात येईल. कलम 10 काय सांगते? सिटिझनशिप कंटिन्यू. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं आहे? नागरिकपणाच्या विद्यमान हक्कांची सातत्यता. म्हणजे काय की याचा अधिकार पूर्ण संसदेला आहे. नागरिकत्व कायदा आणि कलम 11 नागरिकत्व कायदा बनवण्याचा अधिकार पार्लमेंटला म्हणजे संसदेला आहे. कलम 12 काय सांगते? राज्य म्हणजे कोण? राज्याची जी डेफिनेशन आहे, जी स्टेटची व्याख्या आहे ती कलम 12 मध्ये दिली. कलम 13 मध्ये काय सांगते? जर मूलभूत अधिकारांचा विरोध करणारे जे कायदे असतात ते अवैध ठरल्या जाईल. हे कलम 13 सांगते.